हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजचा हा आपला व्हिडिओ टेन्सवर आधारितच आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण जी दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंग्रजी वाक्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो, ती वाक्ये बोलत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे हेल्पिंग व्हर्बसुद्धा वापरत असतो. जसे की एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज हॅड किंवा डू डीड डज निगेटिव्ह वाक्यांमध्ये आपण वापरत असतो. मग आता ही हेल्पिंग व्हर्ब वापरल्यानंतर जे मेन व्हर्ब असते, मुख्य क्रियापद असते, ते कोणत्या रूपात वापरावे, जसं की V1, V2, V3, V4 कोणतं रूप वापरावं मेन व्हर्बचं, मुख्य क्रियापदाचं, त्याबाबत आपले कन्फ्युजन होते. तेव्हा हेच कन्फ्युजन आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे दूर होणार आहे. आणि त्यासाठी मी अगदी सोपी अशी ट्रिक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतरच जी वेगवेगळे हेल्पिंग व्हर्ब आहेत, सहाय्यकारी क्रियापदे आहेत, त्या क्रियापदानंतर मुख्य क्रियापदाचे कोणते रूप वापरावे ते त्याबाबतचे तुमचे कन्फ्युजन दूर होईल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे, मी आंबा खाल्ला आहे. आता अर्थातच इथे आहे म्हणजेच हे वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि त्यानंतर खाल्ला आहे म्हणजेच इथे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. आता त्याचं इंग्रजीमध्ये वाक्य असं येणार आहे की आय हॅव, आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव वापरतो. त्यानंतर इथे मुख्य क्रियापद येणार आहे अ मँगो, म्हणजे मी आंबा खाल्ला आहे. आता इथे खाल्ला हे जे क्रियापद आहे त्यासाठी आपण इट हे क्रियापद वापरणार आहोत. परंतु मग आता इथे आय हॅव नंतर इट वापरायचं, एट वापरायचं, इटिंग वापरायचं, क्रियापदाचं इट या क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं तेच आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा हेल्पिंग व्हर्ब म्हणून हॅव, हॅज किंवा हॅड या तिघांपैकी हेल्पिंग व्हर्ब म्हणून कोणतंही जर हेल्पिंग व्हर्ब आलेलं असेल तर त्यानंतर जे मुख्य क्रियापद येत असते, मुख्य क्रियापद हे V3 फॉर्ममध्ये येते, हे लक्षात ठेवायचं. V3 फॉर्म म्हणजेच काय, तर क्रियापदाचे तिसरे रूप. म्हणजेच हॅव आलं तरी V3 फॉर्म, हॅज आलं तरी V3 फॉर्म आणि भूतकाळ, पूर्ण भूतकाळामध्ये आपण हॅड वापरतो तेव्हासुद्धा मग ते जे क्रियापद असेल त्याचं V3 फॉर्म वापरायचं असते. मग आता इथे बघा, इथे आपण इट हे क्रियापद वापरणार आहोत. मग आता V1 फॉर्म आहे इट, V2 फॉर्म आहे एट आणि V3 फॉर्म मग काय आहे इटन. बघा, आपल्याला V3 फॉर्मच वापरायचा आहे, त्यामुळे आपण इथपर्यंतच घेऊ. म्हणजेच इथे ह्याव नंतर आपण V3 फॉर्म वापरणार आहोत, म्हणजेच आय हॅव इटेन ए मँगो. बघा किती सोपं आहे, हे लक्षात ठेवायचं फक्त की यापैकी काही आलं तर त्यानंतर येणारं मुख्य क्रियापद हे त्याच्या तिसऱ्या रूपात लिहायचं, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, ती दूध पीत आहे. बघा आता इथे सुद्धा शी इज डॅश आणि मिल्क. आता हे जे सेंटेन्स आहे म्हणजे वर्तमान काळातलं आहे, पीत आहे म्हणजे पिण्याची क्रिया सुरू आहे, म्हणजे चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. मग आता इथे हेल्पिंग व्हर्ब इज आलेला आहे आणि मेन व्हर्ब आता पीत म्हणजेच पिणे म्हणजेच ड्रिंक येणार आहे. मग आता ड्रिंक वापरायचं, ड्रंक वापरायचं, ड्रँक वापरायचं, कोणतं रूप वापरायचं, तर त्यासाठी सुद्धा इथे मी बघा एक्सप्लेन करणार आहे. आता जेव्हा केव्हाही हेल्पिंग व्हर्ब म्हणून आपण एम किंवा इज किंवा आर किंवा वॉज किंवा वेअर हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्समधलं, यापैकी कोणतंही जरी हेल्पिंग व्हर्ब वाक्यामध्ये, इंग्रजी वाक्यामध्ये आलेलं असलं तर त्यानंतर येणारं जे मुख्य क्रियापद असते त्या मुख्य क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला वापरायचं असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच यापैकी कोणतंही असेल तर तेव्हा मुख्य क्रियापद कोणतं वापरायचं, ING प्रत्यय असलेलं. मग आता बघा, हे ड्रिंक म्हणजेच हा बेस फॉर्म झाला, ड्रँक हा V2 फॉर्म झाला, ड्रंक हे V3 फॉर्म झालं आणि ड्रिंकिंग म्हणजेच इथे पिणे हे क्रियापद आहे त्यासाठी आपण ड्रिंक वापरतो. मग आपल्याला कोणतं रूप वापरायचं आहे, ING प्रत्यय असलेलं, ते आहे ड्रिंकिंग. म्हणजे इज नंतर इथे काय येणार आहे, ड्रिंकिंग हे मुख्य क्रियापदाचं रूप येणार आहे. शी इज ड्रिंकिंग मिल्क, ती दूध पीत आहे. हे लक्षात ठेवायचं की हे सहाय्यकारी क्रियापदं आली म्हणजेच त्यानंतर येणारं जे मुख्य क्रियापद असेल त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला वापरायचंच आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तिला आईस्क्रीम आवडत नाही. बघा, तिला आईस्क्रीम आवडत नाही म्हणजेच हे निगेटिव्ह वाक्य आहे आणि प्रेझेंट टेन्समधलं आहे, वर्तमान काळातलं वाक्य आहे. म्हणजेच आपण इथे तिलासाठी शी वापरलं,
शी नंतर आपण डज वापरतो आणि निगेटिव्ह आहे म्हणून डज नॉटचं इथे संक्षिप्त रूप आपण घेतलेलं आहे डझंट. शी डझंट डॅश आईस्क्रीम. आता इथे मुख्य क्रियापद काय आहे? आवडत म्हणजेच आवडणे, म्हणजेच इथे लाईक हे क्रियापद आपल्याला वापरावं लागणार आहे. शी डझंट डॅश आईस्क्रीम. मग आता इथे बघा, लाईक वापरणार, लाईक्स वापरणार का लाईक्ड वापरणार, ईडी प्रत्यय असलेलं वापरणार. तर या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. बघा, आता जेव्हाही इंग्रजी वाक्यामध्ये डोंट म्हणजेच काय, डू नॉटचं संक्षिप्त रूप किंवा डझंट म्हणजे डज नॉटचं संक्षिप्त रूप आणि डिडंट म्हणजेच डिड नॉटचं संक्षिप्त रूप, यापैकी कोणतंही डोंट, डझंट किंवा डिडंट यापैकी कोणतंही हेल्पिंग वर्ब त्याच्या निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये जर असलं तर तेव्हा त्याच्यानंतर हे जे मुख्य क्रियापद असेल त्या मुख्य क्रियापदाचं V1 फॉर्म म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, बेस फॉर्म म्हणतो आपण त्याला, किंवा V1 क्रियापदाचे पहिलं रूप असं सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. म्हणजेच डोंट, डझंट किंवा डिडंट यापैकी कोणतेही हेल्पिंग वर्ब जर आलं तर त्यानंतर येणारं मुख्य क्रियापद हे त्याच्या बेस फॉर्ममध्येच वापरायचं असते. मग आता इथे मुख्य क्रियापद आवडत म्हणजेच आवडणे, त्यासाठी लाईक वापरतो आपण. मग इथे V1 फॉर्म कोणता आहे, लाईक, म्हणून इथे शी डझंट त्याचा V1 फॉर्म येणार आहे लाईक आईस्क्रीम. अशा प्रकारचं हे वाक्य इथे येणार आहे, शी डझंट लाईक आईस्क्रीम. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, ते क्रिकेट खेळत होते. बघा, खेळत होते म्हणजेच भूतकाळ आहे आणि खेळण्याची क्रिया सुरू होती म्हणजेच हे चालू भूतकाळातलं वाक्य आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं हे वाक्य आहे. मग आता इथे ते म्हणजेच दे प्लुरल आहे म्हणून आपण वेअर हे हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत, दे वेअर. आणि इथे मुख्य क्रियापद येणार आहे ते आहे खेळणे, खेळत म्हणजेच खेळणे, त्यासाठी प्ले येणार आहे. आणि नंतर क्रिकेट, दे वेअर डॅश क्रिकेट म्हणजेच आता प्ले हे जे वर्ब आहे याचं कोणतं रूप मग आता इथे वापरायचं, प्ले वापरायचं, प्लेड वापरायचं का प्लेइंग वापरायचं. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल बहुतेक. आता बघा, इथे सुद्धा मी लिहिणार आहे एम, इज, आर किंवा वॉज आणि वेअर या हेल्पिंग वर्बपैकी हे जे 5 हेल्पिंग वर्ब आहे यापैकी कोणतंही हेल्पिंग वर्ब जर आलेलं असलं तर त्यानंतर जे क्रियापद येणार आहे त्या क्रियापदाचं तुम्हाला ING प्रत्यय असलेलं रूप हे वापरायचं आहे. म्हणजेच हे लक्षात ठेवायचं, एम, इज, आर, वॉज, वेअर आलं म्हणजे त्याच्यानंतर जे क्रियापद असेल मुख्य त्याचं ING प्रत्यय असलेलं रूप तुम्ही वापरूनच टाकायचं बोलताना, हे लक्षात ठेवायचं. मग आता इथे खेळणे ह्यासाठी प्ले वापरतो. मग आता प्ले, प्लेड आणि प्लेइंग म्हणजेच ING प्रत्यय असलेलं रूप आहे प्लेइंग. म्हणजेच इथे काय येणार आहे, कोणतं रूप येणार आहे, प्लेइंग. दे वेअर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत होते. इतकं सोपं आहे बघा, लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे आणि तुम्हाला अगदी सहज बोलताना सुद्धा ते तुमच्या लक्षात राहील. आता नेक्स्ट बघा, तो शाळेत गेला नाही. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि गेला नाही म्हणजेच भूतकाळातलं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता इथे बघा, इथे लिहिलेलं आहे ही डिडंट. भूतकाळामध्ये आपण डीड वापरतो आणि नकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण इथे नॉट वापरलं आहे, डिड नॉट. त्याचं संक्षिप्त रूप आपण इथे घेतलेलं आहे डिडंट. ही डिडंट डॅश टू स्कूल. मग आता इथे मुख्य क्रियापद आहे गेला म्हणजेच जाणे, त्यासाठी आपण गो वापरतो. मग आता इथे कोणतं रूप वापरायचं, गोचं, गो, वेंट, गॉन का गोईन. इथे ऑप्शन दिलेलेच आहे मी. मग यापैकी कोणतं रूप वापरायचं, आता हे सुद्धा लक्षात आलं असेल तुमच्या, कारण वर असं आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. तर इथे सुद्धा बघा, डोंट, डझंट किंवा डिडंट या तिघांपैकी कोणतंही जर निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन असलेलं हे हेल्पिंग वर्ब जर आलेलं असेल तर त्यानंतर जे मुख्य क्रियापद असते ते मुख्य क्रियापद हे त्याच्या बेस फॉर्ममध्ये येते. बघा, V1 फॉर्म म्हणजेच काय तर बेस फॉर्म, हे लक्षात ठेवायचं. मग आता डोंट, डझंट किंवा डिडंट हे मी आपण जेव्हा मराठी ते इंग्रजी वाक्य तयार करत असतो त्यावेळेला सुद्धा मी एक्सप्लेन करतच असते, पण एक तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहावं म्हणून मी इथे एक सोपी ट्रिक तुम्हाला इथे सांगितलेली आहे की हे कसं लक्षात ठेवायचं. तर मग आता इथे गेला म्हणजेच जाणे म्हणजेच गो हे क्रियापद आहे मुख्य क्रियापद. मग इथे गो, वेंट, गॉन, गोईंग. मग इथे काय आहे, गो हे V1 फॉर्म आहे, बेस फॉर्म आहे म्हणून इथे काय येणार आहे ही डिडंट
गो टू स्कूल. बघा यापैकी आलेले असले हेल्पिंग वर्ब तर त्यापुढे येणारं मुख्य क्रियापद आहे त्याच्या V1 फॉर्ममध्ये वापरायचं, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती बाजारात गेली आहे. बघा गेली आहे म्हणजेच हे कोणता काळ झाला, वर्तमान काळ, आणि गेली आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. म्हणजेच इथे आपण काय वापरणार आहोत, पूर्ण वर्तमान काळामध्ये ती असल्यामुळे इथे हॅज हे हेल्पिंग वर्ब येणार आहे. शी हॅज डॅश टू द मार्केट. आता इथे गेली म्हणजे जाण्यासाठी गो हे क्रियापद आपण वापरणार. गो हे मेन वर्ब आहे. मग त्यापैकी गो वापरणार, वेंट वापरणार, गॉन वापरणार का गोईंग वापरणार. आता अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आपण वरसुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे हॅज यानंतर मुख्य क्रियापदाचं इथे हे जे ऑप्शन दिलेले आहे या ऑप्शनपैकी कोणतं क्रियापदाचं रूप तुम्ही वापरणार ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तिथे ते ॲन्सर लिहायचं आहे. पूर्ण वाक्य लिहून तुम्ही हे ॲन्सर इथे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा इंग्रजी बोलत असतो तेव्हा हेल्पिंग व्हर्ब जे काही येतात त्या हेल्पिंग व्हर्बनंतर मेन व्हर्बचे कोणकोणते रूप आपण वापरले पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.